या उत्तर प्रदेशनं मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला, कारण ते नकली आणि ढोंगे हिंदुत्व होतं. आणि महाराष्ट्रामध्ये भास्करराव आपण म्हणताय ते खरं आहे, सट्टा लागला त्यांना. बघा, त्यांना सत्ता लागलाय, सत्ता, सत्ते पे सत्ता. पण हा त्यांना शेवटचा आकडा आहे. यानंतर त्यांचा आकडा या महाराष्ट्रामध्ये लागणार नाही. हा सट्टा बाजार, हा स्टॉक एक्सचेंज, हा शेअर बाजार, हा नेहमी तात्पुरता असतो, कधी कोसळतो. दिल्लीतही कोसळणार आहे आणि महाराष्ट्रातही कोसळणार आहे. कसला स्ट्राईक रेट हो, कसला स्ट्राईक रेट? स्ट्राईक रेट महाराष्ट्रामध्ये वाढलाय तुमच्या बेईमानीचा, गद्दारीचा, आणि तो आम्ही खाली आणू. 7 जागा मिळाल्या, त्यातली अमोल कीर्तीकरांची जागा आपण जिंकलेली जागा आहे, ती आपण पुन्हा जिंकू. या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या 110 जागा या 500 ते 1000च्या फरकाने जिंकलेल्या आहेत. 500 ते 1000, 110 जागा 500 ते 1000, म्हणजे तो विजय मला मानता येणार नाही. जसा अमोल कीर्तीकरांचा विजय चोरला, तसे हे 110 विजय त्यांनी चोरले. नाही तर भारतीय जनता पक्ष हा 120लाच अडकलेला आहे. 120च्या पुढे भारतीय जनता पक्ष गेलेला नाही. नरेंद्र मोदी, लोक म्हणतात ते हारलेच होते. अमोल कीर्तीकरांच्या प्रमाणे त्यांचा विजय शेवटी खेचून आणला. देशाचे प्रधानमंत्री 5 फेऱ्या, पहिले 3 तास पिछाडीवर 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 पिछाडीवर, जिथे जिथे हिंदुत्व, जिथे जिथे मंदिरं, तिथे तिथे भाजपचा पराभव झालाय, लक्षात घ्या. वाराणसीमध्ये हरता हरता वाचले, अयोध्येमध्ये हरले, रामटेकला हरले, रामेश्वरमला हरले, चित्रकूटला हरले, सती राणीला हरले, नाशिकला पंचवटीला हरले. जिथे राम तिथे त्यांचा पराभव. हे यांचं हिंदुत्व. ही पैशाची मस्ती चालणार नाही, कुठे चालणार. आता काय, तो वारकऱ्यांना सुद्धा ते लाच द्यायचा प्रयत्न करतायत. आपण पाहिलं असेल आज की वारकरी, म्हणजे आतापर्यंत त्यांनी मतं कशी विकत घेतली. ही मंडळं विकत घ्या. अरविंद सावंत कुठे आहेत? बरोबर ना. क्रिकेटच्या संघांना पैसे द्या, मंडळ विकत घ्या, मतं विकत घ्या. हां, विकत घ्यायचं, विकत, विजय विकत घ्या, सगळं विकत घ्या. आता काल मी ऐकलं की वारकऱ्यांना सुद्धा प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये द्यायचे, म्हणजे वारकऱ्यांना विकत घ्या. वारकरी ही या महाराष्ट्राचा संस्कार आणि संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबा रायांना एक चांदीच्या ताटात नजराणा पाठवला. तो नजराणाही तुकोबा रायांनी परत पाठवला वारकरी म्हणून. त्यांनी सांगितलं, त्यांचा वारकरी संप्रदाय. आणि तुकोबांनी सांगितलं, आम्ही नेणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. ये र तुमचे वित्त धन, मज मृतिके समान. हे तुमचा नजराणा, हे तुमचे पैसे मला माती समान आहे. आम्ही स्वाभिमानी वारकरी आहोत. आम्हाला हे राजाचे नजराणे नकोत, आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका. पण या महाराष्ट्रामध्ये हे मस्तवाल सरकार प्रत्येकाला विकत घ्यायचा प्रयत्न करत आहे. आणि त्यांच्या छाताडावर पाय रोवून उद्धव साहेबांनी हा विजय आपल्याला मिळवून दिलेला आहे. मी शेवटी इतकंच सांगेन, आज का फार मोठा आपण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला नाही. तो पाहायचा असेल तर डोमकावळ्यांचा कार्यक्रम तिकडे सुरू आहे, ते जाऊन तुम्ही बघू शकता. मी इतकंच सांगेन की ह्या निवडणुकीनं आपल्याला एक चांगला संदेश दिला. आपण तो प्रखर हिंदुत्ववादी म्हणून स्वीकारला पाहिजे. हा संदेश आपल्याला नाही, हा संदेश सगळ्यांना आहे. महाभारत आणि रामायण हे आपले 2 पवित्र ग्रंथ आहेत हिंदुत्वाचे.
रामायणाने सांगितलंय, सोन्याचं हरिण नसतं बाबा, मृगजळाच्या मागे लागू नका. हे शिंदे अजित पवार मृगजळ आहे, संपलं. सोन्याचं हरिण नाही. किडनॅप झाले, किडनॅप संपले. आणि महाभारतानं संदेश दिला की सत्तेची मस्ती चालणार नाही, बहुमताची दादागिरी चालणार नाही. तुम्हाला कधी खाली उतरवलं जाईल आणि तुमचा सत्यानाश होईल. हे दोन संदेश या निवडणुकीनं आपल्याला दिलेले आहेत. महाभारताच्या 13व्या अध्यायात एक फार छान प्रसंग आहे, तो सांगतो आणि हा विषय मी संपवतो. उद्धवजी, आपण ऐका. महाभारताचं युद्ध संपलेलं आहे, वाताहत झाली आहे संपूर्ण पृथ्वीवर. आणि श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा फार सुंदर संवाद आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं आणि या पृथ्वीवर जे जे काय चालू आहे ते दाखवलं. हाणामाऱ्या, संघर्ष, पक्षांतर, फोडाफोडी, सत्तेची खेचाखेची, विश्वासघात, ईडी, सीबीआय, मोदी, शहा, हे सगळं श्रीकृष्णांना अर्जुनाला दाखवलं. हे बघून अर्जुन अस्वस्थ झाला आणि श्रीकृष्णाला विचारलं, हे जर असंच चालणार असेल, असंच होणार असेल, तर हे जग तरणार तरी कोणाच्या खांद्यावर? माझ्या खांद्यावरती असं श्रीकृष्णानं उत्तर दिलं नाही. श्रीकृष्ण म्हणाला, या जगामध्ये 4 अशी प्रामाणिक माणसं आहेत जे या समाजाच्या, देशाच्या कल्याणाचा विचार करतात, राष्ट्राच्या कल्याणाचा विचार करतात. त्यांच्या खांद्यावर हे जग तरतं आणि तरेल. आणि त्या 4 खांद्यांपैकी एक महत्त्वाचा खांदा उद्धव साहेब तुमचा आहे. म्हणून हे जग तरलेलं आहे, म्हणून हा समाज तरलेला आहे, आणि म्हणून हे राष्ट्र आणि हिंदुत्व तरणार आहे. आणि म्हणून मी सांगतो, या महाराष्ट्राचं नेतृत्व पुन्हा एकदा आपल्याकडे आपण घेणार आहोत, देशाचं नेतृत्व घेणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आशेने, अपेक्षेने पाहतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.